आढळराव. का बरं आढळराव का? कारण की केंद्र सत्ता त्यांचीच येणार आहे आणि इलेक्शन आपण लढवत नाही. इलेक्शन लढवतात मोठाले व्यापारी, मोठाले माणसं. सामान्य माणूस इलेक्शन लढत नाही. केंद्रात सत्ता त्यांची येणार आहे. जर राज्यात यांची सत्ता आणि केंद्रात सत्ता जर एकत्र आले तर राज्याचा विकास होणार. बाकी तुम्ही आम्ही काही म्हणू, पण आढळराव पाटील आले तर ह्या भागाचा विकास होईल. शेतकरी जास्त म्हणतात जमान. की आम्हाला काहीतरी कसं असतं माहिती आहे का? शासनाने किती जरी दिलं तरी शेतकरी कायमच अतृप्त असतो. मी सुद्धा शेतकरीच आहे. मला जरी जमीन कमी असली तरी पण प्रत्येक 3 महिन्याला 2,000 येतात. ते घरापर्यंत येतात का शेतकऱ्यांचे? ते तिथेच बारमध्ये जातात. लाईट बिल सुद्धा भरला जात नाही. जर 6,000 रुपये वर्षाला मोदी साहेब तुम्हाला देतात तर तुमचा लाईट बिल भरला जातो का? नाही जात. शेतकरी म्हणतात आम्हाला उत्पन्नच नाही. नाही, उत्पन्न आहे ना, का नाही आहे? आमच्या पट्ट्यातला म्हणजे जुन्नर तालुक्यातला 1 एकरचा शेतकरी पूर्व पट्ट्यातल्या 20 एकरच्या शेतकऱ्याला भारी आहे. कारण की तेवढी कामाची तयारी, तेवढं नियोजन शेतीचं ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांचं असतं. पूर्व पट्ट्यातले शेतकरी काम करत नाहीत. बीड, उस्मानाबाद तिकडचे लोक इकडे काय येतात? त्यांची तेवढी तयारी नाही. आपल्या इकडचे 1 एकरचा जो शेतकरी आहे ना, तो टोमॅटो पिकवतो, कांदे पिकवतो, तेवढी मेहनत करतो, त्याच्या मागे तेवढं भांडवल घालवतो, तेव्हा ते पैसे होतात. गेल्या वर्षी लोकांनी म्हटले 3,000 रुपये टामटाला बाजार झाला, पण ते काही शेतकरी, पण त्याची तेवढी मेहनत आहे ना. 10 वर्ष त्याने जेव्हा घालवलं, 1 वर्ष त्याला भेटलं नाही, भेटलंही पाहिजे ना, का नाही भेटलं पाहिजे? आज तुम्ही जर एवढं घाम गाळून एवढं शेतकरी कष्ट करतात तर पैसे भेटलेच पाहिजेत. अमोल कोल्हे तालुक्याचा अभिमान आहे, शरद पवारांशी एकनिष्ठ आहे म्हणून त्यांना साथ द्यायची लोकांचं म्हणणं. नाही, तालुक्याची एकनिष्ठ असतं तर ते आमच्या गावात 5 वर्षात आले असते ना. 5 वर्ष झाले ते परत आले नाहीत इकडं. 5 वर्षाच्या अगोदर एकदाच राऊंड झालाय, परत नाही आले. ते फक्त हायवेचे कॉन्ट्रॅक्ट, तुमचं ट्यूबच्या रेल्वेचे कॉन्ट्रॅक्ट तेवढंच बोलणं, बाकी काही नाही. सामान्य शेतकऱ्याला विचारा, बा तुम्हाला किती वेळा भेटले कोल्हे आणि आढळराव पाटील किती वेळा आले 15 वर्षात? किती निधी दिला प्रत्येक ग्रामपंचायतीला? हे सामान्य शेतकऱ्याने ज्याचं त्याचं ठरवायचं. काही लोक मी वैयक्तिक माझ्यापुरतं मी मर्यादित बोलू शकतो. आढळराव पाटील आले तर जुन्नर तालुक्याचा विकास होईल. उरलेली कामं सगळी मार्ग लागतील. कोल्ह्यांच्या माध्यमातून होत नाही होणार. त्यांच्या तिकडं कोल्हे मळ्यातला रस्ता नाही झाला हो. त्यांच्याच कोल्हे मळ्यातला रस्ता आजचा काय नाही झाला. पूर्ण झाला का? तुम्ही येता जाता त्या रस्त्याने झालाय का? नाही झालं. मग ते त्यांच्या भावकीला जर पटवू शकत नाहीत तर सामान्य जनतेला काय नाही देणार? कोल्ह्यांच्या सोबत शरद पवार आहेत. असू द्या ना. कसं असतं माहिती आहे का? शरद पवार हे त्या लेवलचे नेते आहेत, ते त्यांचा भाग राहिला ते त्यांच्यापुरतंच बघतात. रयत शिक्षण संस्थेचे आजीवन अध्यक्ष आहेत. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांनी गरिबांसाठी तयार केली होती. गरीब कुठे आहेत त्याच्यात? रयत शिक्षण संस्थेचा मी वैयक्तिक कॉन्ट्रॅक्टर होतो, मला माहिती आहे ते सगळं. तरी जाणता राजा म्हटलं जातं शेतकरी. नाही, जाणता राजा नाही. जाणता राजा नाही. ज्यांनी 15 जणांची घरं फोडली आणि त्यांच्या आज घर फुटल्यावरती त्यांना दुःख होते, हा जाणता राजा नाही ना. का चंद्रराव तावरेंना एवढ्या दिवसांनी भेटायला गेले? का संग्रामराव थोपटेंना भेटायला गेले? का काकडेंना भेटायला गेले? त्यांची तर घरं फोडली, त्यांची घरं फोडून त्यांना भेटायला गेले. तुम्ही आम्ही भाऊ ते वरच्या लेवलला त्यांचं राजकारण काय असेल ते असेल, पण सामान्य माणसांपुरतं त्यांचं राजकारण कधीच नाही. लोक म्हणतात इकडची धरणं वगैरे शरद पवारांनी बांधून दिली. नाहीच बांधली. आमच्या इकडचं धरणाचं काम बाळासाहेब दांगट, महाराष्ट्राच्या इतिहासातला एकमेव आमदार असेल की ज्याने 3 धरणं बांधून आमदारकीला पडला. का? तर ते फक्त त्यांना ते लोकांपर्यंत पोचवता नाही आलं. न काम करणारे आमदार आहेत, कामं करणारे घरी बसलेत. आढळरावांना गद्दार म्हटलं जातंय, काय कसं असतं माहिती आहे का? की जो वरच्या लेवलचं जे राजकारण आहे ते त्यांच्या पातळीवर चालतं. सामान्य माणूस फक्त सामान्य माणसाचं कुटुंब आणि त्याची शेती आणि त्याला मिळणारे MSP याच्या भोवतीच फिरत असतं. आपण त्या लेवलचा माणूस नाही, तेवढ्या वरती बोलायचं आपल्याला अधिकार नाही आणि बोलून आपल्याच्याने काही होणार पण नाही. कांद्यावर निर्यात बंदी लादली, कोल्हेंनी आंदोलन केलं.
आवाजही उठवला. हां, काय कांद्यावरती जी निर्यात बंदी आणली त्यांनी, ती निर्यात बंदी आणण्यामागचं कारण काय होतं की ज्या सगळ्या बाजार समित्या आहेत ह्या बाजार समित्यांवरती कुठेतरी एक रेग्युलेटरी यावी ह्या हिशोबाने त्यांनी केलेलं आहे. पणन महामंडळानेही काही निर्णय दिलेले आहेत. हे आता इलेक्शनचा टाईम आहे, तुम्हाला 2-4 महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. काय वाटतं आता तोडीस तोड निवडणूकला होईल की कशी होईल? नाही होणार ना, तोडीस तोड घासूनच होणार. का बरं कोल्हेंच्या सोबत का लोक आहेत मग तोडीस तोड? नाही, कोल्ह्यांच्या सोबत लोक आहेत म्हणजे लोकांना असं वाटतं की आपल्या भागातला आहे. जुन्नर तालुक्याला वाटतं की जुन्नर तालुक्यातला माणूस आहे आणि तिकडच्या भागातल्या लोकांना वाटत असेल की त्यांच्या भागातला माणूस आहे. पण जे जास्त करून मतदान हे ते त्या भागातले. जुन्नर तालुक्यापेक्षा इतर 4 तालुके खूप स्ट्रॉंग आहेत. बरं कोल्हेंकडून काय अपेक्षा होतं? कोल्ह्यांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या परिपूर्ण नाही झाल्या. कोल्ह्यांकडून ज्या अपेक्षा होत्या की सामान्य माणसाच्या, सामान्य जनतेचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनातल्या किंवा इतर परिसर विकासाच्या संवर्धनातलं काहीच कामं झाले नाही. जी झालीत ती पूर्वीच्या काळातली आहेत. विरोधात असल्यामुळे निधी येत नाही असं त्यांचं म्हणणं. नाही, विरोधात असं काही नाही आहे. केंद्र सरकारचा निधी हा सगळ्यांना समान वाटप आहे, सगळ्या राज्यांना. ते GSTचं वाटप असतं, ते कोणी थांबवू शकत नाही. हे कसं असतं की सामान्य लोकांना हे त्याच्यातलं ज्ञान नाही आहे. GSTचा परतावा हा प्रत्येक राज्याला दिला जातो आणि प्रत्येक जिल्हा परिषदेला तो येतो निधी. त्यामुळं आता मग त्याच्यामुळे मग तो निधी आता कोण? त्यांनी का खर्च केला नाही हे त्यांनीच समजावं. आता कोण येऊ शकते? आढळराव पाटील जास्त शक्यता आहे. जुन्नर तालुक्यात? जुन्नर तालुक्यातूनही. जुन्नर तालुक्यातून फक्त जे आहे ना, काही सामान्य शेतकरी जे आहेत त्यांना फक्त ते बिंबवलं जातं की तुम्हाला नुकसान भरपाई कमी आली किंवा तुमचं MSP तुम्हाला भेटत नाही. पण ते तसं नाही आहे. जे हे सगळा प्रश्न असतो हा तुम्ही GST शेतकऱ्यांबाबत राजकारण केलं जातं असं? हो, राजकारण केलं जातं ना, 100% राजकारण होतं शेतकऱ्यांच्या बाबतीत. त्यांना म्हणजे जे म्हणतात ना की त्यांना जे सांगून नाही गावातले जे कारभारी असतात ना, ते त्यांची सत्ता राखण्यासाठी त्यांच्यावरती अंकुश ठेवायला बघतात आणि त्याच मार्गाने त्यांना असं वाटतं की जर आपल्या विरोधात जर सामान्य शेतकरी गेला तर आपला अंकुश कमी होईल, ही त्यांची भीती असते. कोल्हेंचे 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, अजून एकदा संधी मिळायला पाहिजे असं नाही वाटत? नाही, ज्यांना आम्ही कट्टर शिवसैनिक होतो बाळासाहेब ठाकरेंचे. माझे वडीलही शिवसैनिकच होते. आम्ही मुंबईला शाखाई ओपनिंगला माझे वडील तिथे मुख्य होते. आम्ही मालाडला राहत होतो तेव्हा. पण काय आहे की उद्धव ठाकरे साहेब यांनी जे 2.5 वर्ष काहीच नाही केलं त्याचा परिणाम महाराष्ट्र 5 वर्ष मागे गेला. तेच आता शिंदे साहेबांच्या काळात त्यांनी जेवढं केलं त्याच्यामुळं निदान आज तुम्हाला थोडी तरी सुबत्ता दिसते. विकास निधी यायला लागला. ते काय होतं माहिती आहे का, म्हणूनच मी मगाशी पण म्हटलं की केंद्रात जे सरकार आहे त्यांच्याबरोबर जर तुमचं सरकार असेल तर विकास डबल होतो आणि तेच जर केंद्राबरोबरच्या सरकारशी तुमचं मॅच नसेल तर विकास कमी होतो. कारण की तेवढे प्रयत्न होत नाहीत आणि तेच केंद्राबरोबरच्या सरकारबरोबर तुमचे टायअप असले तर तेवढा निधी जास्त येतो, तेवढे प्रयत्न जास्त होतात आणि तेवढा विकास जास्त होतो. बरं, संसद रत्न पुरस्कारावर काय म्हणाल? संसद आढळरावांना मिळालंय, कोल्हेंना पण मिळालेलं आहे. संसद रत्न पुरस्कार हे मॅनेज्ड आहेत. बरं, संसद रत्न पुरस्कार हे मॅनेज्ड आहेत. ती एक संस्था आहे, ती देते. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. शिकलेली माणसं त्याच्याबद्दल नाहीच बोलणार. ज्यांना त्याच्यातलं काही गमक नाही किंवा जे पेपर वाचत नाहीत किंवा जे बातम्या वाचत नाहीत ते त्याच्यावरती म्हणतील की 3 वेळा संसद रत्न भेटला, 4 वेळा. हे काहीच नसतं. म्हणजे आढळरावांना मिळालंय तुम्ही मान्य करता? नाही, कसं असतं माहिती आहे का, मी तेच म्हणतो ना, हे प्रत्येकाची पॉलिसी असते, प्रत्येक सरकारची पॉलिसी असते. संसद रत्न पुरस्कार देणं किंवा मग त्यांनी एक ती संस्था ठरवलेली असते. ते संस्था त्याच्या परीने करतात. त्यांच्यापर्यंत जो पोहोचतो त्यांनाच पुरस्कार मिळतात. ठीक आहे, धन्यवाद. नाव काय तुमचं? दिनेश सखाराम शिंदे. धन्यवाद.